माझा मंडळ आहे, जरी ह्या बिल्डिंगमध्ये मी राहत नसलो तरी माझा मंडळ आहे. मला त्याचे आपुलकी आहे की मराठी माणसामध्ये असणारी एकी आणि एक अष्टविनायक मंडळ बरोबर. हे नावलौकिक मंडळ आहे. नमस्कार. आज आता आपण हा जो इथे आमच्या अष्टविनायक इमारतीच्या जागेवर जो नारळ अर्पण करण्याचा जो कार्यक्रम केला तो त्याबद्दल तुम्हाला सर्वांना सांगायचं ते म्हणजे आपले विभागीय लाडके नगरसेवक श्री रमाकांतजी रहाटे हे काही काळ आपल्या इमारतीमध्ये वास्तव्य असतात. त्यांचं आणि अष्टविनायक इमारतीचं अष्टविनायक क्रीडा मंडळाचं एक वेगळं असं ना त्यांच्या 4 टर्म ह्या नगरसेवक पदाच्या त्यांच्या 4 टर्म मधल्या 3 टर्म ते आपल्या इमारतीत वास्तव्य असतात. तर या वेळेला देखील ते ज्या वेळेला निवडणुकीसाठी सामोरे जात होते त्यावेळेला ते पुन्हा एकदा आपल्या जागेवाल्या जवळ आले आणि त्यांनी गाऱ्हाणं मांडलं आणि नेहमीप्रमाणेच आपला जागेवाला त्यांच्या गाऱ्हाण्याला त्यांच्या नवसाला पावला आणि ते 4थ्या वेळेला नगरसेवक झाले. तर त्यासाठीच ते स्वतःहून आठवणीने जागेवाल्याजवळ नारळ अर्पण करण्यासाठी गोड म्हणून पेढे ठेवण्यासाठी आलेले होते. तर तोच हा क्षण आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत श्री रमाकांतजी रहाटे म्हणजे आमच्या रहाटे काकांबरोबर ही मुलाखत. नमस्कार, मी स्वप्नील रमेश देसाई. आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचं यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि या 75व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही आमच्या सर्व जुन्या जाणत्या रहिवाशांचं आणि अष्टविनायक क्रीडा मंडळाचे जे आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे स्नेही आहेत, अशा लोकांचा, अशा सर्व व्यक्तींचा एक मुलाखतीचा प्रपंच आम्ही इथे करतोय. तर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आहेत आमच्या विभागाचे, आमचे सर्वांचे लाडके नगरसेवक श्री रमाकांतजी रहाटे. मी आणि आम्ही सर्वच जण मुलं यांना रहाटे काका म्हणून बोलतो, म्हणून आजची सुरुवात आपण रहाटे काका ह्याच नावाने मी तुम्हाला म्हणेन. रहाटे काका नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आजची मुलाखत पूर्णपणे अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि रमाकांत रहाटे या दोन ही जी नातं आहे ह्याच्याबद्दलच मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ते म्हणजे अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि तुमचं एक नातं कसं आहे हे जरा जाणून घ्यायला आम्हाला सर्वांना आवडेल. विशेषतः खरं म्हटलं तर अष्टविनायक क्रीडा मंडळ हा माझ्या गेली जवळ 1965 पासून मुंबई शहरात राहतो. बरोबर. श्रीकृष्ण निवास बिल्डिंग बरोबर त्या ठिकाणी राहतो. त्यापासून सातत्याने या ठिकाणी असणारे कार्यक्रम, त्यामध्ये असणारे गावडे, गावडे आणि अशोक गावडे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक कार्यक्रम व्हायचे. आणि सगळ्या चालीरीती ज्या आहेत मराठी माणसांच्या चालीरीती आहेत त्या सर्व काम करण्याचं काम हे मंडळ करायचं. कारण लहान होतो पण सातत्याने या मंडळाच्या ठिकाणी संपर्कात होतो असायचं. बरोबर. त्यामुळे काय की एक नातं आहे की पक्षीय राजकारण जाऊ दे साईडला, बरोबर, परंतु एक नातं असं आहे की मराठी माणसामध्ये असणारी एकी आणि एक अष्टविनायक मंडळ बरोबर हे नावलौकिक मंडळ आहे. त्याचे विविध असे उपक्रम आहेत. आपलं गोविंदा पथक आहेत, रामनवमी आहेत, असे विविध कार्यक्रम आपण करतात. होळी आहे, हे सगळं करतात. याला एक कुठेतरी एक चांगलं नावलौकिक करण्याचं काम, नावलौकिक होण्याचं काम हे मंडळ करत आहे. अशा दृष्टीने मी चांगलं मंडळ हे या मंडळाकडे पाहतो. सर्व आपल्या प्रेक्षकांना, दर्शकांना सांगायला नक्की आवडेल की रहाटे काकांचं आणि अष्टविनायक क्रीडा मंडळाचं नातं असं आहे ना की फार सुरुवातीच्या काळापासून आम्ही पुनर्रचित या इमारतीमध्ये 85 साली आलो आणि तेव्हापासून अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि आधीचं बालगोपाळ म्हणजे 1952 पासून आपण करतोय. पण पुनर्रचित इमारतीमध्ये आल्यापासून रहाटे काकांचं नेहमी संबंध, नेहमी मार्गदर्शन आम्हाला वेगवेगळ्या आमच्या उपक्रमांमध्ये लाभलं. मंडळाचं गोविंद पथक असो, राम जन्मोत्सव असो, अजून सर्व काही आम्ही उपक्रम करून दे समाजोपयोगी, त्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला नेहमीच लागतं. विशेष म्हणजे मंडळाने 1996 साली एक वार्षिक स्नेहसंमेलन केलेलं होतं आणि विभागातलं लालबाग चिंचपोकळी विभागातलं पहिलं मोफत संपूर्ण आरोग्य चिकित्सा शिबिर आपण केलेलं आणि गेला माधव कुणीकडे एक नाटक केलेलं ते आपण पुरस्कृत केलेलं. त्या नाटकाला, त्या स्नेहसंमेलनात देखील रहाटे काका तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. त्यांनी त्यावेळेला पण आम्हाला मार्गदर्शन केलेलं. तर त्यावेळेचा जुना हा त्यांचा एक फोटो पण आम्ही तुम्हाला त्यावेळेला आता दाखवू. रहाटे काका, पुढचा माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की अष्टविनायक क्रीडा मंडळाचा गोविंद पथक हा विशेष असा प्रसिद्ध होता. आता कालांतराने आपण तो थांबवला आणि आपण हे करतो. पण मी जेव्हापासून बघतोय लहानपणापासून गोविंद पथकाचा जो दिवस असायचा, सरावाचा दिवस आणि गोविंदाचा दिवस, गोकुळाष्टमीचा, गोपाळ घालायचा,
तुम्ही सकाळी शुभेच्छा देण्यासाठी इथे असणारच, तर त्या तुमच्या काही आठवणी आम्हाला सांगाल का? असं आहे की त्यावेळेला एक आम्हाला एक आदल्या दिवस अगोदर सांगितलं जायचं उद्या कार्यक्रम आहे आणि उद्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत, बरोबर. कृपया रहाटे तुम्ही या ठिकाणी. मी केव्हाही येणार, न विसरता येणार, कारण माझा मंडळ आहे. जरी ह्या बिल्डिंगमध्ये मी राहत नसलो तरी माझा मंडळ आहे, मला त्याचे आपुलकी आहे. बरोबर. मी 100% येणार. माझा पुढचा प्रश्न, आता तुम्ही जसं बोललात ना तसं तुम्ही आपल्या या अष्टविनायक ब इमारतीत पण काही काळ वास्तव्यास होता, बरोबर. तर त्या जुन्या तुमच्या काही आठवणी आणि तुम्हाला कसं इथे फील होतं, म्हणजे तुम्ही इथे राहत होता तरी मग तुम्हाला कसं वाटत होतं ते तुम्ही सांगा. असं आहे की माझी श्रीकृष्ण निवास बिल्डिंग जी आहे ते 2007ला बरोबर. डेमोलिशन झाली. त्या टायमाला मला रूम पाहिजे, जागा पाहिजे होती. बरोबर. म्हणून मी तुमच्या अष्टविनायक बिल्डिंग मध्ये 16 आपल्या या 5व्या मजल्यावरती खोली घेतलेली होती. बरोबर. आणि त्याच वेळा मुंबई महानगरपालिकेत निवडणूक आली. निवडणूक त्या निवडणुकीमध्ये पण मी इच्छुक म्हणून प्रथमतः फॉर्म भरला. नंतर मग तुमच्या सर्वांच्या कृपेने पुन्हा मी निवडून आलो त्या टायमाला 2007ला. आणि त्यावेळेला मला एक महत्वाची आठवण म्हणजे आहे की मी घरीच होतो त्या दिवशी, रिझल्ट असतो त्या दिवशी. बरोबर. आणि रिझल्ट असल्यामुळे घरी असल्यामुळे मला माझ्या कार्यकर्त्यांकडून म्हणा किंवा महानगरपालिके ई वार्डामधून मला फोन येईल काय पोझिशन आहे ती. पण माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला की मी घरामध्ये आहे चड्डी बॉडीवरती चाललंय त्याला. आणि मला पहिला ज्या तुमच्या बिल्डिंगमध्ये ज्या जाधव वरती राहिला होता 5व्या माळ्यावरती, बरोबर, त्या मॅडम मला स्वीट घेऊन आले घरी. काय तुम्ही विजय झालात, म्हणजे माझा विजय त्यांना पहिला माहिती पडलं. आणि त्यामुळे ती एक मोठी अजूनपर्यंत मला आठवण आहे. आणि विशेषतः म्हणजे मी आता ही 4थी निवडणूक लढलो आहे. 4थी माझ्या मोतांकांमध्ये लढलो. पण 3 निवडणूक झाल्या 2007, 2012 आणि 2017. या तिन्ही निवडणूक ह्या अष्टविनायक बिल्डिंग मध्ये झाल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये ते कायमस्वरूपी ते एक नावलौकिक राहील आणि ते एक अष्टविनायक मंडळ आणि अष्टविनायक बिल्डिंग कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहील अशी मला वाटतं. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच आहे की आम्हाला वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन लाभतच असतं, पण आता आपला अमृत महोत्सवी वर्ष येतो श्रीराम जन्मोत्सवाचं. 1952 पासून आपण कुठलाही खंड न पडता साजरं करणारं हे मंडळ आहे, एकमेव दक्षिण मुंबईतलं बघायला गेलं तर एकमेव असं मंडळ असू. तर काय मार्गदर्शन कराल तुम्ही आम्हा सर्वांना? असं एवढा मी काय मार्गदर्शकांना एवढा मोठा नाही, पण मी सांगेन की मी मानतो मंडळाला, कारण मंडळ येतात जातात, परंतु अष्टविनायक क्रीडा मंडळ हा एक सुरुवातीपासून झालेला आहे, तो कायमस्वरूपी राहिला तसं राहिला आहे. आता काय होतं, मंडळ जमा होतात, स्वतःचे काही कार्यक्रम करतात, नंतर मग गुंडाळून ठेवतात. पण ते न गुंडाळता न करता आपण या ठिकाणी माननीय आमचे जे हे होते पल्यामळावरती अंगचेकर, बरोबर, आणि सर्व लोक आप्पा गाडी हे सगळे लोक जुने लोक होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करणार. ते जरी वयोग्रस्त झाल्यानंतर सुद्धा ते मार्गदर्शन करायचं तुम्हाला. आणि असं एक मंडळ आहे आणि हे मंडळ 75 वर्षांमध्ये पदार्पण करते. हे आम्हाला अभिमान, मला तर अभिमान आहे. नाही त्यावर ते मी अनेक ठिकाणी पाहतो, मंडळ वर्गणी काढतात, तेवढा पुढचा कार्यक्रम करतात, मंडळाचा कार्यक्रम संपला. असं न करता तुम्ही सातत्याने ह्याने त्या रूपाने आरोग्य शिबिर असेल, विविध उपक्रम असतील ते सर्व आपण या ठिकाणी आवर्जून करतात. विशेषतः होळी दरवर्षी होते आणि त्या होळीला मी दरवर्षी येतोच, कारण का मला की माझ्या बिल्डिंगची होळी जरी एखाद्या चुकून चालेल पण मी अष्टविनायक मध्ये जातो, मला आवाज एक अनुभव आहे. नक्कीच काका, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात, गप्पा मारलात, त्यासाठी खरोखर तुमचे धन्यवाद. आणि तुमच्याकडनं अष्टविनायक क्रीडा मंडळाला तुम्ही शुभेच्छा द्याल अशी अपेक्षा आहे. असंच मी विनंती करेन मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आपल्यामध्ये नाव लौकिक ठेवा, आपल्यामध्ये भेदभाव ठेवू नका, सर्व आपले लोक आहेत, अशा ग्रुप काय करू नका अशा दृष्टीने, जेणेकरून आता 75 वर्षामध्ये आपण पदार्पण करताय. मी तुम्हाला शुभेच्छा देईन की 100 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पदार्पण कराल. तुमच्याकडे ह्या इमारतीमध्ये जे तरुण मुलं आहेत पुढे येतात, मला अभिमान आहे. आता काय होतं की तरुण मुलं पुढे येत नाही, परंतु तरुण मुलांनी पुढे यावं असं जुन्या लोकांची सुद्धा या ठिकाणची पद्धत आहे. पाहिलंय आप्पा गाडी म्हणा, अंगचेकर म्हणा, हे लोक तुमच्या पाठीमागे राहायचे. आता सुद्धा काही यंग पिढी आहे, यंग पिढीच्या त्याच्या मागची जी आहे ती पिढी यंग पिढीला मदत करत आहे. अशीच आपण मदत करत 100 वर्षामध्ये पदार्पण करावं असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि अष्टविनायक बिल्डिंग रहिवासी मंडळ यांना मनावर शुभेच्छा देतो. आणि लवकरात लवकर बिल्डिंगचं पुनर्बांधणी करा, आपण त्या ठिकाणी चांगल्या बिल्डिंग मध्ये, चांगल्या घरात, आता सुद्धा चांगली बिल्डिंग आहे, घरामध्ये जाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.
येस जय हिंद जय महाराष्ट्र.